हर हर महादेव. आज दिनांक 12 जून 2026. आपल्या चारधाम यात्रेतील महत्त्वाचे तिसरे धाम उरकून आपल्या 32व्या दिवसाला सुरुवात केली. सुरुवात करण्याअगोदर सकाळी पावसाला सुरुवात झाली, त्याच्यामुळे आमची ही सुरुवात साधारण 8:30 पावणे 9 वाजता नित्यकर्म उरकून चालायला सुरुवात केली. मंदिरापासून ज्यावेळेस चालायला सुरुवात केली त्यावेळेस 10 वाजले होते. म्हणजेच आम्ही 10 वाजता केदारनाथपासून चालायला सुरुवात केली. आम्ही ज्यावेळेस चालायला सुरुवात केली त्यावेळेस भरपूर चालूच होती पावसाची. वाटेमध्ये अशी बर्फाची एक रांग पाहायला मिळाली, जिथे लोक बर्फाचा आनंद घेत होते. परंतु हा आनंद कधी वेगळं काही वळण घेऊ शकतो हे त्यांना माहीत नव्हतं, कारण हा भाग बऱ्याचदा वाहून जातो. त्याच्यामुळे येथे लक्ष ठेवावे लागते. जसजसे पुढे जात होतो तसतसं ढगाळ वातावरण अजूनच गडद होत होतं. ढगं आमच्यापेक्षा खाली होत होती. जसजसं आम्ही खाली उतरत होतो आता वातावरण जरा निवळत होतं. धबधबे ओसंडून वाहत होते. यात्रेकरूची ये-जा चालू होती. साधारण 3:30 वाजता आम्ही गौरीकुंड येथे येऊन पोहोचलो. येथे आल्यावर सर्वात प्रथम फ्रेश वगैरे झालो आणि पुन्हा एकदा हातपाय वगैरे धुवून पुन्हा चालायला सुरुवात केली. चालत असताना आता गौरीकुंडपासून जिथपर्यंत जाणं होईल तिथपर्यंत जायचं असं ठरवलं होतं. वाटेमधील ज्या पुलावरून आम्ही गौरीकुंडकडे निघालो होतो तिथे पुढे चालायला सुरुवात केली. साधारण 6-6:30 वाजता आम्ही सीतापूर येथे येऊन पोहोचलो. सीतापूर येथे आल्यानंतर एका डोरमेट्रीमध्ये रूम शोधली, कारण इथे मंदिर किंवा आश्रम वगैरे काहीच नव्हतं आणि पावसाचं वातावरणही झालं होतं. त्याच्यामुळे जे सोयीस्कर वाटलं ते केलं. येथेच आम्ही रात्र घालवली. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हर हर महादेव.